या मिठमृत काहीतरी घडतंय मुंब्रा देवीचा माझ्या आई माऊलीचा उत्सव आहे आज। मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय मुंब्रा देवीचा उत्सव आहे मुंब्रा देवीचा उत्सव आहे मुंब्रा देवीचा उत्सव आहे। नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मीठ मुंबरी येथील मुंबरेश्वर मुंब्रादेवी मंदिरामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत मीठ मुंबरी मुंबरेश्वर मुंब्रादेवी मंदिरामध्ये आणि 9वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्यानिमित्त सकाळी विविध कार्यक्रम वगैरे असणार, होम हवन वगैरे आणि त्यानंतर महाआरती असेल, नंतर जे कार्यक्रम असेल ते आपण अटेंड करूया आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा। चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम मुंबरेश्वर मुंब्रादेवीचं दर्शन घेऊ। चला तर मित्रांनो, आपण आज आलो मीठ मुंबरी येथील मुंबरेश्वर मुंब्रादेवी मंदिरमध्ये आणि आज 9वा वर्धापन दिन आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही किचन आणि पेन याची विक्री सुरू ठेवली। किचन 30 रुपये आणि हे किचन बघू शकतो तुम्ही। बॅक साईडला ओम आहे आणि इकडे मुंबरेश्वर मुंब्रादेवी आणि त्याचबरोबर मित्रांनो पेनार पण मुंबरेश्वर मुंब्रादेवी प्रसन्न लिहिलेलं आहे आणि हे 50 रुपये। मित्रांनो, ह्या ठिकाणी वार्षिक देणगी किंवा पावती म्हणजे देवळाची देणगी वगैरे असेल ते इथे फाडू शकता तुम्ही। त्यासाठी मंडळ बसलेलं आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, आपण थेट आता गाभाऱ्यात जाऊया। तर पुढे इथे होम हवन वगैरे चालू आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला नंदी भेटतो, तर नंदीचं दर्शन घेऊ। त्यानंतर बाजूलाच गणपती आहे, त्यानंतर प्रत्यक्ष दर्शन होतं आपल्या मुंब्रादेवीचं मुंबरेश्वर मुंब्रादेवीचं। तर मित्रांनो, सर्वांनी दर्शन घ्या मुंबरेश्वर मुंब्रादेवीचं। तर मित्रांनो, जळचं चाळा जागृत असा चाळा आहे मुंबरेश्वर मुंब्रादेवीचा आणि त्याच्या बाजूला गोमुखी आहे जिथे अभिषेक होतो आतमध्ये पिंडीला, ते इथे बाहेर येतं अभिषेक पूर्णपणे। तर मित्रांनो, आता आरतीचा टाइम झाला ना, आरतीला आपण जाऊया आणि थेट मंदिरामध्ये चला।
तर मित्रांनो आरती झाली आताच आणि चला थेट बाहेर जाऊया. तर मित्रांनो आता जेवणासाठी पंगत बसणार आहे आणि ही गावातली पंगत कशा प्रकारे बसते आणि देवळातली पंगत कशी असते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि महाप्रसादची सुरुवात झाली आहे. चला हे माझी करणं व्हिडिओ मी वाढतानाची करशील थोडी सेवा करून देत. व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने काम करत आहेत आणि स्वयंसेवकी आपल्या व्यवस्थितरित्या म्हणजे कोणाला कमी पडू नये याची खबरदारी घेत आहेत. अरे तेंगा भात वाढा. बस झाला पुढे बघ रे. मित्रांनो आता 108 दीपप्रज्वलन ही सुरुवात पहिली गाभाऱ्यासून होते आणि आता गाभाऱ्यात पूर्णपणे आपल्या शिवपिंडीच्या गोल लावण्यात येत आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो सर्व गावातले आहेत ते आता दीपप्रज्वलन म्हणजे जी पंथी आहे ती 108 पंथी पेटवले जातात आणि आता सरपंच उपसरपंच आणि काही गावकरी मंडळी ती या ठिकाणी आता दीपप्रज्वलन करत आहेत. आता संपूर्ण गाभारा कशा प्रकारे दीपप्रज्वलने सजवण्यात येईल ते बघूया आपण आता. तर मित्रांनो बघू शकता आता पूर्णपणे गाभारा
दीपोत्सवाने सजवण्यात येणार आहे. पंत्यांच्या आरसाने पूर्ण आरास लावले जातात पंत्यांची पूर्णपणे बघू शकता तुम्ही आता. मित्रांनो आता इथे 108 वेळा नामजप करण्यात येणार. इकडे पुरुष आहे, इथे महिला आहे. कोणी इच्छुक असेल तेही इथे करून बसू शकतात आणि 108 वेळा मंत्रजप केला जाईल. तो मंत्रजप काय असेल ते आपल्या पुढे समजेलच. मित्रांनो आता नाम जप जो मुंबरेश्वर मुंब्रा देवीचा आहे. ओम श्री मुंबरेश्वराय नमः हे नामजप आता चालू आहे. 108 वेळा चालू आहे. त्यानंतर स्थानिक भजने असतील मित्रांनो आणि भजन मंडळी इथे आलेले आहेत.
आणि आई मुंब्रादेवी या दोहोंच्या कृपा आशीर्वादानं हा वर्धापन दिन सोहळा तो सुद्धा अगदी शुभांक असलेला 9वा वर्धापन दिन सोहळा आनंदात उत्साहात मोठ्या जिद्दीनं जोमानं संपन्न करीत आहात ही खरं तर अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं म्हटलं तर सण उत्सव समारंभ सगळीकडेच होतात, पण ज्याचा आदर्श माझ्यासारख्या कलावंतानं अनुभवला अगदी थेट मीठ मुंबरीपासून मुंबई आणि थेट मुंबईपासून मीठ मुंबरी या दरम्यान जे सलोख्याचे बंद आहेत ते कुठेही सैलावलेले ग्रामस्थ असतील, मुंबई शहरातील सन्माननीय भाविक असतील, तमाम गावकऱ्यांनी ती बांधिलकी जतन केलेली आहे. माझ्या कलावंतांच्या ताफ्यासहित मान्यवरांना विनंती करतो जरा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या कर्मभूमीतल्या त्या सर्व ज्ञात बांधवांकरता ज्यांनी खरोखर मुंबरेश्वर आणि आई मुंब्रादेवी यांच्यावर सार्थ विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून ती बांधिलकी किती अडचण येऊ दे, किती संकट येऊ दे, माझ्या माऊलीचा उत्सव आहे, माझ्या मुंबरेश्वराचा उत्सव आहे, मला जायचंय, मला जावंच लागेल. आणि अशी सारी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहेत आपल्या सहकुटुंब सहपरिवारांसहित. या अगोदर नुकतंच या ठिकाणी एकनाथरावजी तेली साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी बांधिलकी आहे मुंबईतली एक छोटा कलाकार म्हणून नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, विनंती करतो. या ठिकाणी गणाधिपाला मानाचं अभिवादन झालेलं आहे. आमचे परममित्र उत्सव समितीचे पदाधिकारी सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महेशरावजी गावकर साहेब यांनी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांची अनुमती घेऊन एक सांगावा आणलेला आहे. बाप्पाची आराधना झाली, माऊलीचं गुणगान व्हायला पाहिजे. माऊली म्हणजे आई मुंब्रादेवी, बरं का. या मुंब्रादेवीवर माझ्यासारख्या छोट्या कलाकारानं 4 ओळी रेखाटल्यात, नक्कीच त्या सादर करण्याचा प्रयत्न करतो. या मिठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास, आई मुंब्रादेवीचा उत्सव आहे. या मिठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास, या मिठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास. मुंब्रा देवीचा, मुंब्रा देवीचा, माझ्या आई माऊलीचा उत्सव आहे आज. मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास, मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास. मुंब्रा देवीचा उत्सव आहे आज, मुंब्रा देवीचा उत्सव आहे आज, मुंब्रा देवीचा उत्सव आहे गावाचे मानकरी जमती ढगो, मुंबईचे यजमान रमती ढगो. गावाचे मानकरी जमती ढगो, मुंबईचे यजमान, गावाचे मानकरी जमती ढगो, मुंबईचे यजमान रमती ढगो. आधी कुंकवाचा जिथं तिथं घमघमाट, हळद कुंकवाचा जिथं तिथं घमघमाट. आई मुंब्रादेवीचा उत्सव आहे आज, माझ्या माऊलीचा उत्सव आहे आज. मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास, मीठ मुंबरीत काहीतरी घडतंय खास. मुंब्रादेवीचा उत्सव आहे आज, मुंब्रादेवीचा उत्सव आहे आज, मुंब्रादेवीचा उत्सव आहे आज, मुंब्रादेवीचा उत्सव आहे आज. जोरदार टाळ्या मान्यवरांकडून आलेल्या आहेत. तसं म्हटलं ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा ना. व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. भेटायचं का नवीन व्हिडिओमध्ये.